अलिबागमधील महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमात प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण निर्माण झाले। खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाडीकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत बावनकुळेंनी मंचावरून दिलगिरी व्यक्त केली। या प्रकरणानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीका करत चांगल्या कार्यक्रमात वाद निर्माण करणं ही तटकरे कुटुंबाची कार्यपद्धती आहे असं टोला लगावलाय। कल्याणमध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामुळे शिवसेना भाजपमध्ये झुंपली आहे। भाजपच्या टीकेनंतर शिवसेनेने पलटवारही केलाय। नागपूरच्या महापौरांना प्रथमच अधिकृत सरकारी निवासस्थान मिळणार आहे। सिव्हिल लाईन परिसरातील सरकारी बंगल्यावर महापौर नीता ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आलेली असून पुढील आठवड्यात त्या बंगल्यात राहायला जाणार आहेत। 7 दशकांच्या महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरांना सरकारी बंगला मिळत असून सध्या बंगल्याचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे। बीडमध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजप नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर एकाच व्यासपीठावर आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। महाराजस्व समाधान शिबिरात दोघांनी उपस्थिती पाहायला मिळाली। दोघं पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का याकडे बीडकरांचे लक्ष लागलंय। छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत गोंदियात आयोजित समाधान शिबिरातून तब्बल 16,000 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे। महसूल, भूमी अभिलेख, कृषी, महिला व बालविकास यासह विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये हद्दपार आरोपीची पोलिसांनी शहरातून धिंड काढली आहे। विष्णू मेटकर याला 2 वर्षांसाठी नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आलं होतं। मात्र आदेशाचं उल्लंघन करून तो किनवटमध्ये येऊन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि शहरातून धिंड काढत पुढील कारवाई केली आहे। दूध भेसळ प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करत राजकीय विरोधकांना थेट आव्हान दिलंय। दूध भेसळ किंवा कोणत्याही राजकीय बेकायदेशीर प्रकरणाशी आपला संबंध सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। माथेरानला रविवारी येणाऱ्या पर्यटकांना काहीसा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। माथेरान हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेरळ माथेरान घाट रस्ता पहाटे 5 ते सकाळी 8:30 या वेळेत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळी विरोधात कारवाईचा परिणाम आता सांगलीच्या गुळ बाजारात दिसू लागलाय। गुळाचा आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर निर्बंध आल्यानं बाजारात नैसर्गिक आणि रसायनमुक्त गुळाची आवक वाढली आहे। सुरुवातीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी नैसर्गिक गुळाचे फायदे समजल्यानंतर त्यांच्या मागणीत वाढ असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। नाशिकमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या समाधान समारोह उपक्रमाअंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा समेटातून निपटारा केला जाणार आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे यांनी दिली आहे। साताऱ्यातील कराड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। आमदार अतुल भोसले यांनी राज्य सरकारकडून या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा केली आहे। बीडचे विभागीय वन अधिकारी आणि एमपीएससी वनसेवा परीक्षेतील राज्यातील टॉपर श्रीनिवास लखमावाड यांना 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीनं रंगेहात अटक केली आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। 5 लाख रुपये खरे आणि 40 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह एसीबीने सापळा रचला होता। त्या कारवाईमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट खाते उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी आरोपी अशोक खरातला राहता न्यायालयात हजर करण्यात आलाय। समता पतसंस्थेत 57 जणांच्या नावावर 100 खाती उघडल्याचा आरोप असून या प्रकरणी राहता पोलीस तपास करत आहेत। टिळकांच्या पुण्यस्थितीनिमित्त मीरा भाईंदरच्या मॅक्सेस मॉल उड्डाणपुलाखाली
लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। आंदोलनात विविध वेशभूषेत कार्यकर्त्यांनी सहभाग घेत निषेध नोंदवला। नंदुरबारच्या विरसरवाडीत जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी शेतकरी आणि आदिवासी बांधवांची सभा पार पडली। भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याचं आवाहन केलं। नागपुरातील व्हेरायटी चौकात भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधी आणि खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। लोकसभा सभागृहाबाहेरील आंदोलनादरम्यान हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। त्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडी विरोधात घोषणाबाजी करत हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिलाय। सांगलीच्या मिरजमध्ये पंचायत समितीच्या नूतन इमारतीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा फलक काढल्यानं आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी निदर्शनंही करण्यात आली आहेत। तसेच फलक पुन्हा एकदा लावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। बदलापूर पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात पालिकेनं कारवाई करत अनेक अतिक्रमण जमीनदोस्त केली आहेत। मात्र पालिकेच्या या कारवाई विरोधात इथले रहिवासी आक्रमक झालेले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अवैध सावकारी विरोधात राज्य सरकारनं कठोर पाऊल उचलत नवीन विधेयक अधिवेशनात आणलं आहे। दोषींवरील शिक्षेत वाढ करण्यात आलेली असून जुन्या प्रकरणांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली। कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पीएम किसानचा लाभ मिळणार असून पुढील हप्ता 2 दिवसात जमा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। बीडचे विभागीय वन अधिकारी आणि एमपीएससी वनसेवा परीक्षेतील राज्यातील टॉपर श्रीनिवास लखमावाड यांना 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। 5 लाख रुपये खरे आणि 40 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह एसीबीने सापळा रचला होता। या कारवाईमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले करण्यात आलेत। पुरातत्व विभागाच्या जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे 3.5 महिन्यांपासून बंद असलेले मंदिर पहाटेपासून दर्शनासाठी खुलं असणार आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध आशाणे वॉटरफॉलवर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। माथेरान डोंगर रांगांतून खळाखळ वाहणारे पांढरे शुभ्र पाणी, रिमझिम पाऊस, दाट धुके आणि गार वाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल झाले। पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील नाझरे अर्थात मल्हार सागर धरण 100% भरले। त्यामुळे जेजुरी, मोरगावसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा मोठा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। दरम्यान आवश्यकतेनुसार कऱ्हा नदी पात्रात विसर्ग होण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। नंदुरबारच्या नवापूर शहरात आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला मोठा पूर आलाय। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरातील पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। गुजरातमधील मुसळधार पावसाचाही परिणाम नदीच्या पाणी पातळीवर झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातल्या वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा विसर्ग करण्यात येत आहे। कोसळणाऱ्या पाण्यामुळे परिसरात निसर्गाचे मनमोहक आणि थरारक दृश्य पाहायला मिळत आहे। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यानं ग्रामीण भागातील संपर्क तुटलाय। भीमा नदीत सध्या 1.5 लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण 100% भरले। धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। राजश्री शाहू महाराजांनी उभारलेले हे ऐतिहासिक धरण पुन्हा एकदा भरल्यानं जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे।
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे। जिल्ह्यातील काही भागात घरांमुळे पाणी शिरले असून पारोळा, भडगाव, मुक्ताईनगर आणि अमळनेर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय। जळगावच्या अमळनेर बाजार समितीत पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालंय। नाल्याला आलेल्या पुरामुळे संरक्षण भिंत कोसळून तब्बल 15 ते 16,000 क्विंटल गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी आणि मक्याचा साठा भिजून मातीमोल झालाय। जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून महसूल विभागाकडून पंचनामा सुरू आहे। जळगाव अमळनेर मार्गावरील सतीमाता मंदिर परिसरातील रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा एकदा जलमय झालाय। बोगद्यात पाणी साचल्यानं गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक बंद आहे। त्यामुळे नागरिकांना चिखलमय कच्चा रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जाते। उजनी आणि वीर धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्ग पंढरपुरात पोहोचू लागला असून अशी शक्यता वर्तवली जाते। भीमा नदीत 1 लाख क्युसेक पाणी वाहण्याची यामुळे नदीकाठच्या सुमारे 150 कुटुंबियांच्या स्थलांतराचं नियोजन प्रशासनानं केलंय। रायगड भवन आणि रामबाग येथे नागरिकांना हलवण्यात येणार असून जेवणासह आवश्यक सुविधांची व्यवस्थाही करण्यात आली आहे। चंद्रपूर शहरालगतच्या राजगर, सहारा पार्क आणि आरवट परिसरात इरई नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। आपत्ती व्यवस्थापन दलाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी केली आहे। मुसळधार पावसात वाहून गेलेले रस्ते आणि पूल तातडीनं पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच काळ्या यादीतील ठेकेदार नवीन नावानं काम करत असल्याची पळवाट असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे। गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रहिवाशांच्या अडचणी वाढू लागल्यात। दुथडीवरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्यानं एक तरुण त्यात अडकला होता। मात्र एका झाडाचा आधार घेतल्यामुळे तो थोडक्यात बचावलाय। या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी त्या तरुणाची पाण्यातून सुटका केली आहे। दरम्यान अतिवृष्टीमुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचं पाणी नागरिक वस्तीपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती अधिकच कठीण बनली होती।